नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। या दरम्यान आता कधीही महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। तर पहा, लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, महिलांच्या खात्यात कधीही जमा होऊ शकतात। 3000 रुपये 2 महिन्याच्या योजनेचा किंवा ई-केवायसी केलेले हे अनिवार्य आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात। मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधीही महिलांना मिळू शकतो। या दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा अजूनही शासनाकडून तशी आलेली नाही, मात्र लवकरच शासनाकडून अशी माहिती देण्यात येईल। या संदर्भात जी-आर देखील निर्गमित येईल। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी-आर निर्गमित झाल्यानंतर 2-3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये असेल किंवा 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होण्याकरिता तसे अपडेट आपल्याला या चॅनलवरती देण्यात येईल। एप्रिल महिना आज संपलेला आहे, तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। दर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करता येतात, मात्र यंदा अजूनही पैसे जमा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत। या महिन्यात देखील आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। तर लाडकीच्या खात्यात 1500 रुपये होणार की 3000 रुपये, तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या मार्चचा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही। त्यामुळे भरपूर महिलांना असे वाटत आहेत की लाडकी बहीण योजना बंद झालेली असेल, ई-केवायसी केलेली असेल किंवा नसेल तरीही लाडकी बहीण योजना बंद झाली। तर असे काही नाही। ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे किंवा त्यांची ई-केवायसी करत असताना चूक झालेली असेल तर अशा याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण होऊ शकतात। पण येणाऱ्या पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। त्या प्रकारचे शासनाकडून महत्त्वाचे अपडेट देखील येईल, तशी माहिती आपणास देण्यात येईल। त्यामुळे आता महिलांना फक्त मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्र मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। या दरम्यान अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शासनाकडून अशी समोर आलेली नाही, मात्र लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते। यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांना मेसेज देखील येईल। यानंतर खात्यात पैसे जमा झाले की नाही हे देखील कळणार आहे। या दरम्यान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना केवायसी केलेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे। जर ज्यांनी ई-केवायसी करत असताना चुका झाल्या असेल तर त्यांचे हप्ते थोडे येणे शक्यच नसेल। फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच यापुढे लाभ हा दिला जाणार आहे। त्यामुळे काही महिलांनी ई-केवायसी केलेली असेल किंवा चुका झाल्या असेल तर त्याबाबत देखील अपडेट आपल्याला देण्यात येईल। तर आपल्याला हप्ता आला किंवा नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। ई-केवायसी करत असताना काय चुका झाल्या असतील तर ते देखील सांगा, याचं देखील तुम्हाला पर्याय सांगण्यात येईल। तर अशी एक छोटीशी महत्त्वाची अपडेट होती। सर्व लाडक्या बहिणीपर्यंत ही महत्त्वाची अपडेट शेअर करा। चला भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या अपडेटमध्ये। धन्यवाद।